नवरात्रीमधील ही आपली आहे शेवटची कलाकृती. मला असं वाटतं कलाकृती तुम्हाला सगळ्या आवडल्या असतील आणि जाणीवपूर्वक सगळ्या रांगोळ्या ह्या खूप बेसिक आपण काढलेल्या आहेत. खरं तर गुलाबी रंग म्हटल्यानंतर थोडा लाईट कलर आणि त्याच्यावरती व्हाईट रांगोळींनी जर तुम्ही काय लिहिलं तर दिसताना किंवा डिझाईन जरी काढली तर दिसताना ते इतकंसं उठून दिसत नाही. म्हणून आपण थोडासा इथे राणी रंग ॲड केला. म्हणजे थोडक्यात काय तर आपण डार्क कलर केला. डार्क कलर केल्यामुळे इथे अक्षरलेखन हे दिसताना खूप छान दिसतंय. अक्षरलेखनचे वेगवेगळे टर्न्स आपण इथे बघितले. थोडासा एक क्रिएटिव्ह वर्क इथे आपण केलेला आहे. लोटस बघा काढताना नेहमी लक्षात ठेवा की जे अवघड आहे ते काढायचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ इथे बघा समजा तुम्ही अवघड आधी नाही काढलं तर तुम्हाला पटकन कळणार नाही की टर्न कुठून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे नेहमी जे तुम्हाला अवघड वाटतंय त्या ठिकाणचे टर्न्स आधी पूर्ण करा. जेणेकरून आपल्याला त्याला सिमिल थोडंसं करायचं असेल तर आपल्याला हे लेफ्ट साईड काढताना खूप जास्त इझी होतं. जर आपल्याला राईट साईड काढताना अवघड होत असेल तर. अशाच काही वेगवेगळ्या गोष्टी आपण खूप काही टेक्निक्स तुम्हाला पुढे दाखवणार आहोत आणि मला असं वाटतं कलाकृती तुम्हाला या आवडत आहेतच. त्याचबरोबर कलाकृती काढताना काहीतरी वेगवेगळ्या नाविन्य देण्याचा तुम्हाला इथे आपण प्रयत्न केलेला आहे आणि बेसिक एलिमेंट्सच इथे आपण काढलेले आहेत. लोटसचे टर्न हे खूप साधे आणि खूप सिंपल इथे काढलेले आहेत. हे तुम्ही कदाचित याच्या आधीसुद्धा पाहिले असतीलच. नसेल पाहिले तर अर्थात तुमच्यासाठी हे खूप छोट्या एलिमेंटच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रांगोळी थोडीशी व्हाईट जास्त वाटत होती म्हणून थोडासा गुलाबी रंग आपण हे लोटसच्या वरच्या साईडला ॲड केला. जेणेकरून दिसताना हे अजून छान दिसेल. समजा हीच रांगोळी आपण आणखी बाहेर जे जिथं लोटस आपण काढले त्या ठिकाणी जर आपण ब्लॅक कलर दिला असता ती रांगोळी जास्त उठून दिसली असती. त्याचबरोबर हीच रांगोळी काय तर प्रत्येक रांगोळी समजा ब्लॅक रंग जर आपण आउटलाईन दिली असता तर प्रत्येक रांगोळी दिसताना खूप छान दिसली असती. यात अजिबात शंका नाही. या संपूर्ण कलाकृती करताना वर्गावरील सर्व ऑफलाईन क्लासेसचे विद्यार्थी याच्यामध्ये होते. ऑफलाईन वर्गाची छोटीशी टीम तुम्ही आता पाहत आहात आणि या सर्वांनी अगदी सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास मला वाटतं आम्ही 11पर्यंत आमचं शूट आणि बाकीच्या गोष्टीचं प्रिपरेशन चालू होतं. सो या सर्वांचे खूप आभार इथे मानतो. त्याचबरोबर इरा रांगोळी आर्ट्सच्या कलागुरुबा इरा रांगोळी आर्ट्सच्या माध्यमातून खूप छोट्या म्हणजे अत्यंत कमी शुल्कामध्ये तुम्हाला काही आपण क्लासेस इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. 29 सप्टेंबर म्हणजे आजपासूनच हे क्लासेस सुरू झालेले आहेत. तुम्ही आजही याच्यामध्ये रजिस्टर करू शकता. याची फी अत्यंत कमी आहे.